पूजा हे भरी लाचवूक तुझा. तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका कोथळी या गावात आहे. या गावाचं एक सांगायची गोष्ट म्हणजे सर्व तरुण वर्ग आहे आणि या तरुण वर्गाच्या माध्यमातून आपण 3 ते 4 वर्ष या भागात येत असतो. पण एक ग्रुप आणि ग्रुपची ताकद काय असते ते ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपण हे करतोय. तर आपण यांचा एक पहिल्यांदा परिचय घेऊ आणि त्यानंतर आपण पुढे मुलाखत चालू करू. आपलं नाव आणि गाव परिचय सांगा. नमस्कार, माझे नाव राहुल अनिल गंगई, राहणार कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपला परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव शुभम महादेव आंबी, राहणार कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तर आपण 2.5-3 वर्षे किंवा याच्या आधी जास्त कालावधी झाला असेल की आपण त्या भागात येतोय. होय, 4 वर्ष तरी कमीत कमी झालं तुमचं म्हणजे विजिट चालू आहे. हा, तर ह्या आपण जे काम करतो याच्यापासून आपल्याला कितपत फायदा किंवा यापासून कितपत शेतकऱ्यांना पशुपालकांना याच्याविषयी माहिती आपण पोहोचवली. तसं बघायला गेलं तर आमचा एक दूध उत्पादक म्हणून ग्रुपच आहे आणि जे पण असेल ते आम्ही फक्त दूध उत्पादक ग्रुपवरती मेसेज टाकतो की असं असं हुक ट्रिमिंगचं येणार आहे. तर आम्ही म्हणजे पूर्ण कम्युनिटी एकत्र होऊन काय असेल ते कुठलं पण काम आम्ही असेल तर एकत्र करतो. आणि याच्यामुळे काय झालं, गावातले आमचे बरेचसे दूध उत्पादक आहेत, त्यांच्या गाईचा जो पायाचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळे सॉल्व्ह झाला. जे गैर कत्तलखान्यात जाणार होती, जी लंगडत होती, जे चालता पण येत नव्हतं, अशा गाया ह्या साहेबांच्या माध्यमातून म्हणजे हुक ट्रिमिंग करून नीट झालेल्या आहेत. आणि हा 4 वर्षाचा जवळजवळ अनुभव आहे आणि प्रत्येक 6 महिन्याला यांचा एक राऊंड होतो. तर यांचं सांगायचा विषय म्हणजे ही मुलाखत घ्यायचं कारण असं आहे मित्रांनो की हे 2 ते 3 जण आपल्या ग्रुपमध्ये सहभागी आहेत, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, यांचा एक 50 ते 60 मुलांचा ग्रुप आहे आणि ते 50 ते 60 मुलं पूर्ण गावाच्या जे पशुपालक आहेत त्या सर्वांना घरोघरी किंवा फोनद्वारे सांगतात की अशा अशा पद्धतीची मशीन येणार आहे. तुम्हाला खुरसाळणी करायची असेल किंवा तुमची जनावर लंगडत असेल तर ती जनावर उद्या येणार आहेत, तर त्या हिशोबाने ती पूर्ण सूचना देतात आणि दुसऱ्या दिवशी ती जनावरांची त्या जनावरांची खुरसाळणी करत असताना त्यांचं त्या दिवशीचं नियोजन आपण त्यांना विचारून घेऊन या. तुमचं त्या दिवशीचं सकाळचं नियोजन किंवा तुम्ही जी गाडी वगैरे किंवा गाय आणणे किंवा नेणे याची कशी आपण हे करतोय. सर्वप्रथम सकाळचं आधी सूचना दिलेली असते, दुसऱ्या दिवशी कुठल्या दिवशी गाडी येणार आहे ती. सर्व गोठ्यातली कामं लवकर आवरून ज्यांची एका ठिकाणी सर्व जनावर एका ठिकाणी येतात, मग ते आणण्यासाठी टेम्पोची व्यवस्था केलेली असते. प्रत्येकाच्या किती 2 असतील 4 असतील तर 1-2 टेम्पो असतात की ते एका ठिकाणी कलेक्ट होतील सर्व गैर आणि त्यांचं म्हणजे खुरसाळणी होईल व्यवस्थित. अशा पद्धतीने एक सेंटर पॉईंट करून तिथं खुरसाळणी होते. तर यांचं असं आहे, मी आज म्हणजे दिवसभर केलं किंवा याच्या आधी पण मी यांच्या भागामध्ये काम केलेलं आहे. तर यांचं नियोजन असं असतंय की हे सकाळी एक टेम्पो भाड्याने करून ठेवतात, भाड्याने किंवा मित्राचा असेल तर त्याला डिझेल देतात. आपण पशुपालकांना बऱ्याच जणांना सांगत असतो की तुम्ही एकत्रित करा, मित्रमंडळींची असेल तर त्याच्यामध्ये करा. पण ह्यांचं एक महाराष्ट्रातील हे माझ्याकडे आलेलं पहिलं उदाहरण आहे की हे एका जाग्यावरती पूर्ण आज दिवसभरामध्ये यांच्या गावामध्ये 50 हे एकाच जागेवरती झालेले आहेत. मग कुणाची 1 जनावर असेल, कुणाची 2 जनावर असेल, अशा स्वरूपात हे काम करतात. त्यासाठी लागणारा टेम्पो सुद्धा हे दिवसभर एक बुकिंग करून ठेवतात आणि त्या टेम्पोचं भाडं हेच ग्रुपनी जशी जनावर असेल तशा युनिटीनं ते जसे जिथनं आणलेत समान भाडं अशा स्वरूपात हे काम करतात. ते तर आपण पुढचे दूध उत्पादक आहेत त्यांना पण एक विचारूया. नमस्कार, या पुढे आपला परिचय द्या. अक्षय जिलगोंडा पाटील, राहणार कोथळी इथलं आहे मी. आपण या संघटनेचं काम करत असताना आपल्याला जे गावातले दूध उत्पादक आहेत यांच्या मार्फत आपल्या कामाचा किंवा याचा किती लोकांनी असा चांगला रिस्पॉन्स किंवा वाईट रिस्पॉन्स असं. आम्ही हे काय फायद्यासाठी असं केलं नाही, पण एक शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आम्ही हे सगळं करत आहे. जनावर कुणाची मात्री होत असली तर या तुमच्या ह्याच्यातनं आमच्या प्रयत्नातनं जनावरांचं चांगलं होत आहे आता. तर बघा पशुपालक मित्रांनो, एक एकजुटीची ताकद काय असते. आणि मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की समजा आता तुम्ही सर्वजण 50-60 जण आहे,
तर राजकीय हे राहतच वारसा याला. तर तुम्ही समजा जर ह्या पक्षातला का किंवा असाल तर तुमच्या या मैत्रीमध्ये हा वेगळा प्रश्न आहे. कारण का विचारतोय, कारण भरपूर भागामध्ये आम्ही पाहतो की बाबा अपोजिट आहे किंवा भांडण आहे वगैरे अशा भागात असल्या तरी तुम्ही त्या लोकांना सुद्धा त्या याच्यामध्ये हे करताय. पण या राजकीय याचा तुमच्या या मैत्रीमध्ये काही फरक जाणवतो का? नाही, तसं काही देखील होत नाहीये. कोण कुठल्या पार्टीचा आहे किंवा काय कार्यकर्ता हा इथं म्हणजे पाहिला जात नाही. एक फक्त साधारण पशुपालक आहे ह्या दृष्टिकोनातून सर्व काम होतं. कुठल्या पक्षाचा आहे किंवा हे असं काही इथं घडत नाहीये. पूर्ण सर्व पक्षाचे असू देत, सर्वसाधारण शेतकरी देखील आम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलेला आहे. एव्हा नुसतं होप ट्रेनिंगच नव्हे तर मेंटल मिक्सचर असू दे, डॉक्टरची सेवा सुविधा असू दे किंवा सिमेंट भरवण्यापर्यंत असू दे, सर्व एक ग्रुपनं कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे पूर्व तयारीने सर्व हे कार्य होत असतं. तर पशुपालक मित्रांनो, याच कोथळी गावचा एक धडा म्हणून आपण सर्व महाराष्ट्रामध्ये एक नवीन असा उपक्रम चालू केला तरी हरकत नाही. एक ग्रुपिंग फार्मिंग म्हणजे आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये आहेच, पण आपण गावाला सोडून बाहेरच्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये जाणार असतो. तर ह्या अनुषंगाने आपल्याला सांगणं असंच आहे की तुम्ही सुद्धा गावामध्ये असं एक युनिट तयार करा की ज्याच्यामध्ये तुमचे 10, 20, 30 पशुपालक एकत्रित येऊन असा गावाला साजेसा एक ग्रुप तयार करून त्यातून आपण बाकी पशुपालकांना देखील किंवा आपल्या गावच्या लोकांना सुद्धा अशा वेगवेगळ्या सुविधा, सुखसुविधा आपण देऊ शकाल. तर धन्यवाद. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आम्हाला एक सेवा देण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद.